नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. आज इथे आम्ही हळदी कुंकाचं नियोजन केले आणि हळदी कुंकाच्या तयारीसाठी सुस्वागतम असं हे फुलांनी रांगोळी इथे काढलेली आहे आणि अजून एक हळदी कुंकाची एक रांगोळी इथे एक समोर काढलेली आहे. हे जे हळदी कुंकू आहे ते सर्व ज्येष्ठ नागरिकांचं हळदी कुंकू आहे, म्हणजेच सर्व महिलांचं. आणि इथे बघा आम्ही सर्व महिला इथे आलेलो आहोत आणि इथे नाश्ता देखील आणलेला आहे. हळदी कुंकासाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे वाण, फुलं, तिळगुळ हे सर्व इथे आणलेलं आहे. आणि हे जे हळदी कुंकू आहे ते आम्ही सकाळी गुड मॉर्निंगमध्ये सगळे मॉर्निंग वॉकला ज्या महिला भेटतात, ज्येष्ठ नागरिक महिला, त्याच महिलांनीच इथे हे अरेंजमेंट केलेली आहे. इथे काकी सगळ्या फुलांच्या पाकळ्या काढत आहेत आणि ह्या सर्व ज्या काक्या आहेत बघा, तुम्हाला सगळ्यांना हाय करतायत. तुम्ही देखील हाय म्हणून त्यांना कमेंटमध्ये हाय करा. खूप सुंदर असं इथे आम्ही नियोजन केलेलं होतं आणि अजून महिला येत आहेत सगळ्या काक्या आणि खूप छान वाटतं आहे. आणि प्रोग्रामची अरेंजमेंट एकदम एन्जॉयमेंटमध्ये हे चाललेली होती. हळदी कुंकाचा हा कार्यक्रम आम्ही सायंकाळी ठेवलेला होता, म्हणजे 3:30च्या दरम्यान आम्ही हा कार्यक्रम घेतला. त्यावेळेस थोडंसं ऊन होतं आणि ते ऊन सगळ्यांच्या चेहऱ्यावर पडत होतं. थोड्या वेळाने ते ऊन कमी झालं, पण फोटो काढण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. सगळं ऊन चेहऱ्यावर पडत होतं. काकी लोक आता एकदा हाय करा सगळ्यांनी. झाल्यावर जावं. काही व्हिडिओ घ्या. काय म्हणतात कसं काय म्हणतात ते बरं. आडवा उभा घ्या, उभा इकडे. माझं घ्या ना. व्हिडिओ चालू आहे ना तुमचा? हा व्हिडिओ चालू आहे. बोला. या हळदी कुंकवाचा कार्यक्रम जे केलाय आपण, ते आपल्याला सर्व साहित्य दिलंय. ती कुसुमताई म्हात्रे याने हे नगरसेवक झालेले आहेत ह्या वर्षीच्या. तर त्यांनी आपल्याला हे सगळं साहित्य दिलंय ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी. आणि आपल्याला साथ देणारी त्यात शुभांगी खरात त्यांनी पण साथ दिली. तर तिचं स्वागत करणार आहे. नक्की नाही ना, व्हिडिओ चालू आहे त्यांचा. थँक्यू थँक्यू. झालं ना. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे, सगळ्यांनी आज आपण इथे जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचे मुख्य काम नंदा कांबळे काकींनी घेतलं आणि आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. खूप छान पार पडला. पण ह्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचा जो मेन जो पार्ट आहे तो आपले नगरसेविका प्रभाग 12च्या नगरसेविका कुसुमताई म्हात्रे यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित करून दिलेला आहे. त्या येऊ नाही शकल्या, पण त्यांनी आपल्याला असा सुंदर असा कार्यक्रम इथे उपस्थित करून त्यांना नाश्ता, वाण, फुलं, तिळगुळ हे सगळं त्यांनी दिले. खरंच त्यांचं खूप खूप आभार. आमच्या या सर्व ज्येष्ठ नागरिक काकींच्या तर्फे कुसुमताईंचं खूप खूप आभार की ज्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम अवेलेबल करून दिल्याबद्दल. आणि माझ्या ज्या सगळ्या काकी आहेत ना, ह्या सगळ्या गुड मॉर्निंगला गप्पा गोष्टी आणि सगळे हे करतात. त्यातून आणि भाजी निवडणार. आणि हा आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम हा सेकंड वर्ष. पहिल्या वर्ष आम्ही स्टेशनच्या आपल्या मैदानमध्ये केलं होतं आणि आता आम्ही अक्षरशः इथं हा कार्यक्रम केला. खूप छान प्रकारे पार पडला. हे सगळं श्रेय आहे ह्या सगळ्या काकांना जात आहे आणि कुसुमताईंना. थँक्यू सो मच मला पण इथं बोलवल्याबद्दल. धन्यवाद. ठीक आहे, पुढच्या वर्षी अजून चांगला. सोन्याचा चंद्रहार त्याच्यात घातली टुशी. नारायणरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. बापरे. दारात बसला कासार. सासूबाई म्हणते भर बांगड्या. नंदनबाई म्हणते थोड्याच भर. सुभाष कांबळे म्हणतात जेवढ्या पाहिजे तेवढ्या भर, माझ्या जीवावर आयुष कर. तुम्ही घ्या ना. मला पण नाही येत. काचचा बंगला सीताराम कांबळ्यांच्या संसारात जीव माझा रमला. झालं ना.
शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, पांडुरंग मोहित्यांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. हळदी कुंकाची डबी, निर्याच्या गोळा, चंद्रकाचं नाव घेते सवासीच्या मेळ्यात. मी नाव घेते पण ऐका. खन खन कुदळी नकनक माती सारवल्या भीती शितरले राम. रामासारखा जोडा पंढरल्या धाडा, पंढरून आणले 3 खण. सासूबाई म्हणती मला, मी म्हणते मला, ननंदबाई म्हणती मला. शिक्यावर ठेवले, शिक्क फुटलं, मडकं तुटलं, वगाळ गेला परसदार. परसदारांचा पायका नाव घेते ऐका. नाव घेते एक घेते नाव घेते एक किसन पाटलाची लेक. नाव घेते गईन दाम पाटलाची बहीण. नाव घेता घेता 7 उंबराच्या आत पडलं ऊन. पांडू पाटलाची सून. नाव घेते गई तर किसन पाटलाची बहीण. नाव घेते तानी तर मधू पाटलाची राणी. मला ऐकायचंय अगर ताईंचं नाव मला ऐकायचंय. येतं नाही असं नाही. गळी नवमन माती सारवल्या भीती चित्तारले खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. 15ची घेतली साडी. साडीची मोडली घडी. कमरेला किल्ल्या उघडला दरवाजा. दरवाजा शेजारी कपाट. कपाटा शेजारी हंडा. हंड्या 7. हांड्या होती परात. परातीत होता भात. भाता होतं तूप. तुपासारखं रूप. रूपासारखा जोडा. चंद्रभागेला पडला येडा. चंद्रभागेच्या काय काय परी. जाड झुंबराचं फुल उंबराचं दूध. गाईचं लेक कोणाची भरताराची. भरतार म्हणले नाही कधी. रुसावा घेतला नाही. रुसावा घेऊ कशासाठी. नेसाय दिली पिवळी दाटी. पिवळ्या दाटीला उभा दोरा. रुपवत गेलाय पाटलाच्या घरा. पाटील म्हणतो नाव घे पोरी. नाव काय फुकाटचं. हळदी कुकाचं. हळदी कुकानी भरलं ताट. बबन पाटील बसले पूजेला समायला होते 360. मिन्यात बसले मिन्यात. काळी चोळी अंगात. गुलाल बांगात. जायफळ वटीत. लवंगा मिठीत. शांतारा राहून बसले दाटीत. तर कशी जाऊ पान दुपारी वाटी. उंबराचं फुल उंबराचं. कडी ताकाची वडी लाकाची. लेक कुणाची मायबापाची. सून कुणाची सासऱ्याची. राणी कुणाची. नाजूक भरताराची. नाजूक भरतार. नाजूक रुपत गेला पाटलाच्या आळी. पाटील म्हणतेत नाव घ्या. नाव काय फुकटचं. हळदीच्या वाट्या. कुंकाच्या चिट्या. भरलं सवारणाचं ताट. जीवनराव पाटील बसले पूजेला समायला होते 360. नाव नाही येत मला. सिंपल खरंच नाही काकांचं नाव तर घ्या. बरं घेते. महादेवच्या पिंडीवर बेल घालते वाकून. वसंतरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचं मान राखून. शॉपिंगला जायला तयार होते झटकन. प्रशांत रावांचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन. बघून हे शिकल्या पाहिजेत म्हणजे. तुळशीच्या झाडाला पाणी घालते वाकून. सुरेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान. मधघरात पेड्याची परत. भरत पाटील आले दारात की प्रकाश पडतो घरात. अरे बाबा भारत स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट दिवशी. प्रतापरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अलीकडे नदी पलीकडे नदी मध्ये पेरलं लसून तातमाचं नाव घेते हादुंकुच्या दिवशी. मिळणे आकाशात बर्फाचे राशे. गणरावांचे नाव येते हळकुंकवाच्या दिवशी. नाही खरंच नाही. काय सांगू. भालचंद्र झालं का. शंकराच्या पिंडीला बेल वाटे वाकून. भालचंद्रांचं नाव घेते तुमचा मान राखून. बस का.